भारतामध्ये एक असा काळ होता जिथे माणूस माणसाला स्पर्श करू शकत नाही असं चालू होतं, कारण तो खालच्या जातीचा आहे. जिथे धर्म म्हणजे फक्त कर्मकांड आणि देव म्हणजे फक्त वादाचा विषय. अशा काळात पंजाबच्या भूमीमध्ये एक व्यक्ती उभी राहते, ज्याने एकच गोष्ट सांगितली: ना कोणी हिंदू ना कोणी मुसलमान, सर्वजण एकच आहे, मानव. हे होते गुरु नानक. ते जन्माने हिंदू कुटुंबातील होते, पण त्यांनी कोणताही नवीन धर्म तयार करण्याचा उद्देश ठेवला नव्हता. त्यांनी फक्त सत्य सांगितलं, जे त्यांनी अनुभवलं. त्यांनी सांगितलं, ईश्वर एकच आहे, एक ओंकार, आणि त्या ईश्वरासाठी कोणत्याही मोठ्या पूजा, यज्ञ किंवा कर्मकांडाची गरज नाही. गरज आहे प्रामाणिकपणे जगण्याची, इतरांसोबत वाटून खाण्याची आणि सतत त्या एकाच परमेश्वराचं स्मरण करण्याची. त्या काळात समाजात जातीभेद, अंधश्रद्धा आणि धार्मिक तणाव खूप होता, आणि म्हणूनच गुरु नानकांचा संदेश लोकांच्या मनाला भिडला. ते मंदिरात गेले, मशिदीत गेले आणि त्यांनी सांगितलं, देव एका ठिकाणी नाही, तो सर्वत्र आहे. हळूहळू त्यांच्या विचारांवर आधारित एक पंथ तयार झाला, जो पुढे जाऊन शीख धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला. गुरु नानकानंतर एकामागून एक असे 10 गुरु झाले, आणि प्रत्येक गुरूंनी त्या परंपरेला अधिक मजबूत केलं. 5वे गुरु, गुरु अर्जन यांनी पहिल्यांदा शिखांचा पवित्र ग्रंथ संकलित केला, पण त्यांना आपल्या श्रद्धेसाठी प्राण द्यावे लागले. 9वे गुरु, गुरु तेज बहादूर यांनी काश्मीरी हिंदूंच्या धर्मरक्षणासाठी स्वतःचा बळी दिला. आणि मग आले 10वे गुरु, गुरु गोविंद सिंग. त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 1699 साली त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली, जिथे प्रत्येक शीख शिस्तबद्ध, निडर आणि धर्मरक्षक बनला. त्यांनी सांगितलं, आता भक्तीबरोबर शौर्यही आवश्यक आहे. केस, कडा, किरपण, कंधा आणि कच्छा हे फक्त चिन्ह नाही, तर एक शिस्तबद्ध आणि सजग जीवनाचं प्रतीक आहे. गुरु गोविंद सिंगांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्यानंतर कोणताही मानव गुरु नसेल, आता फक्त एकच गुरु, गुरु ग्रंथ साहिब. आजही प्रत्येक गुरुद्वारामध्ये हा ग्रंथ गुरु म्हणून मानला जातो. शीख धर्माची एक सुंदर परंपरा म्हणजे लंगर, जिथे कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकत्र बसून मोफत जीवन दिलं जातं. जेवण ही फक्त जेवणाची व्यवस्था नाही, ही आहे समानतेची शिकवण. आजच्या काळात जेव्हा समाजात पुन्हा विभाजन वाढत आहे, जेव्हा शीख धर्म आपल्याला आठवण करून देतो की धर्म म्हणजे भिंती नाही, तर माणसांना जोडणारा पूल आहे, की श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर सत्यासाठी उभं राहण्याची ताकद आहे, आणि सेवा, समानता आणि शौर्य हेच खऱ्या धर्माचे आधारस्तंभ आहे.